हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज खूप दिवसानंतर मी दिवसभरचा ब्लॉग शूट करते, कारण खूप दिवसापासून माझी तब्येत थोडीशी खराब होती, त्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं। जे काही आधी शूट करून ठेवलं होतं ना तेच मी पोस्ट केलं होतं। तर इथे छान असं डाळ आणि भात बनवायचं होतं मला, कारण आज लेकराला सुट्टी होती, आता त्यांचं रिपोर्ट डे होता, तर ते रिपोर्ट वगैरे आणायला जायचं होतं मला। त्यासाठी इथं मस्त मी डाळ बनवून घेतली, त्यानंतर पापड वगैरे तळून घेतले थोडेसे, कारण लेकरांना बिना पापडाचं डाळ भात खात नाहीत लेकरं। छान असं सगळ्यांनी बसून जेवण वगैरे करून घेतला। आता फटाफट रिपोर्ट वगैरे आणायचं होतं म्हणून पटकन जेवण करून घेऊन लगेच रिपोर्ट आणायला निघालो आम्ही। रिपोर्ट आणायला जाता वेळेस पारची खूप सारी मस्ती असते। मग रिपोर्ट घ्यायला गेलो, त्यानंतर परत येताना सुद्धा तो वाटेने नीट चालत नाही, तिकडे इकडे करत होता तो। पुन्हा घरी आल्यानंतर परत मला जे काही बाकीचे कामं राहिले होते ना ते करायचे होते। कपडे वगैरे मी आधीच धुवून ठेवून गेले होते, आता फक्त वाळू घालायचे होते, तर फटाफट कपडे वगैरे वाळू घालायला घेतले होते मी। तर खूप वारं सुटत होतं, कपडे काही राहत नव्हते, फटाफट आता जे काही टाकायचे होते ते टाकून घेतले। पिना वगैरे लावून लगेच इथं गहू वाळू घातले होते मी, काल धुवले होते गहू, तर त्यालाच वाळू घालायचं होतं। थोडंसं गरम व्हायचेच होते, कारण काल दिवसभर वाळले होते, तर थोडा वेळ टाकले होते मी, ते सुद्धा खाली आणून घेतले लगेच पूर्ण गोळा करून। आता हे सुद्धा काम 4 दिवसापासून पेंडिंग होतं, तर आज फायनली त्याला करूनच घेतलं। फटाफट ते घेऊन आल्यानंतर मला परत एक ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं, तर त्याला लगेच कट करून शिवायला बसले। कट करून पण ठेवले नव्हते मी, कारण थोडीशी तब्येत खराब आहे, तर ते काहीच झालं नव्हतं मला, त्यामुळे म्हणलं आता हे आज द्यायचंच होतं काही करून, त्यामुळे फटाफट शिवायला घेतलं होतं मी। हे एक शिवून लगेच मला काहीतरी खायचं होतं, त्यामुळे इथं मी पपई आणून ठेवलं होतं, तर तेच खायला घेतलं होतं मी। कारण आता सध्या तब्येत खराब असल्यामुळे डॉक्टरांना स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की खाण्यापिण्याबाबतीत काहीही निग्लेक्ट करायचं नाही म्हणून। त्यामुळे मी थोडंसं पपई वगैरे खाऊन घेतलं, त्यानंतर एक ब्लाऊज अजून होतं तर ते शिवलं। त्यानंतर लगेच इथं आवनीला थोडंसं हेअर ऑइल लावायला सांगितलं होतं, तर तिने लावली होते। तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते, चलो बाय।